बातम्यांचा वेगवान आढावा। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंकडे सुपूर्द केला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारलाय। अशोक चव्हाणांनी पक्ष सदस्यत्वापाठोपाठ आमदारकीचा सुद्धा राजीनामा दिलाय। सकाळी 11:30 वाजता अशोक चव्हाणांनी राहुल नार्वेकरांची भेट घेत राजीनामा दिला होता। मुंबईत उद्या काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। राज्यातील काँग्रेस नेत्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलवण्यात आले। अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान मी माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। माझा कोणावर सुद्धा राग नाही। काँग्रेसमध्ये आतापर्यंत प्रामाणिकपणे काम केलं। मी माझा निर्णय येत्या 2 दिवसात जाहीर करेन। फक्त 2 दिवस थांबा असं चव्हाणांनी स्पष्ट केलंय। पक्ष सोडण्याचं तसं कोणतंही कारण नाही। प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सूचक विधान चव्हाणांनी केलंय। दुसरीकडे पक्षाचा राजीनामा देणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे। त्यामुळे मी कोणत्याही आमदारांशी सहकार्याशी चर्चा केली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता अशोक चव्हाण येत्या 2 दिवसात काय भूमिका जाहीर करतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं। काँग्रेस पक्षानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं। आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढाई लढत असताना सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत। हे दुर्दैवी आहे। कोण कशासाठी कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्यानं पाहतेय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला। भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश हीच मोदी गॅरंटी आहे का? अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। दरम्यान काँग्रेस मुक्त भारताच्या घोषणा देणारे काँग्रेस व्याप्त झाले आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर संजय राऊतांनी भाष्य केलंय। ते कालपर्यंत मराठवाड्यातील प्रश्नांसाठी भांडत होते, मात्र त्यांनी राजीनामा दिला असला तरी काँग्रेसला मरण नाही असा थेट हल्लाबोल राऊतांनी केला। अशोक चव्हाणांनी घेतलेला निर्णय धक्कादायक आहे, त्यामुळे वेदना झाल्यात असं काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले। त्याचबरोबर अजून मी राजीनामा दिला नाही। पलूस कडेगावच्या लोकांनी मला राजकीय जीवनात सेवेची संधी दिली। त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही पाऊल टाकणार नाही असं स्पष्टीकरण विश्वजित कदमांनी दिले। भाजपनं ईडीच्या माध्यमातून वारंवार छापे आणि प्रेशर टाकून ब्लॅकमेल करण्यात आल्याचं चव्हाणांनी राजीनामा दिला असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या। त्याचबरोबर आपल्या राजीनाम्याबाबत बोललं जातंय ही केवळ अफवा असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या। मवियाचे आणखी 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रवी राणांनी हा गौप्यस्फोट केला। दरम्यान अशोक चव्हाणांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला असला तरी त्यांच्यासोबत कोणीही जाणार नाही असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलंय। कितीही आमदार सोडून गेले तरी मतदार काँग्रेसच्या बाजूने असल्याचं चव्हाण म्हणाले। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे। त्यांच्यासोबत आणखी कोण जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आमदार धोटे यांनी आपण कुठेही जाणार नसून काँग्रेसमध्येच आहोत असं स्पष्ट केलं। अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यायला नको होता असं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले। दरम्यान मी काँग्रेसचा हिरो, मी कुठेही जाणार नाही आणि माझ्या मागे ईडी लावता येणार नाही असं रवींद्र धंगेकर म्हणाले। नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांनी अशोक चव्हाण आपले नेते असून त्यांच्या पक्षप्रवेशानंतर मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू असं हंबर्डेंनी स्पष्ट केलं। अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहेत। ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करतोय त्यातून जनतेशी जोडले गेलेल्या नेत्यांची घुसमट होत असल्याचं फडणवीस म्हणाले। दरम्यान आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत फडणवीसांनी सूचक विधान केले। अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा हा त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री
रामदास आठवलेंनी व्यक्त केले. अशोक चव्हाणांनी महायुतीत यावं, त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश करावा असं आवाहन रामदास आठवलेंनी केलंय. मुंबईत काँग्रेसला खिंडार पडलंय. काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी जाहीर प्रवेश केलाय. निवडणुका जवळ आल्या म्हणजे हे प्रकार वाढणार, पण त्यांना पोडापोडीचं राजकारण करून, गोळीबार करून, धमकावून महाराष्ट्रात यश येणार नाही. राज्यातील जनता निवडणुकांची वाट पाहतेय. मतदानात त्यांना त्यांची जागा दिसेल. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंनी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यापूर्वीही अनेक वेळा सांगितलं होतं, काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे. त्यांच्यात समन्वय घडवण्यासाठी काँग्रेस समर्थ नसल्याचं, काँग्रेसमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील अस्वस्थतेमुळे बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडली असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. मंत्री गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भूकंप नाही, मोठा भूकंप होईल असं म्हणालो होतो. अशोक चव्हाण प्रवेश करणार की नाही हे अजून माहीत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांच्या 3 पिढ्यांनी पक्ष वाढवला, घडवला, त्यांच्यावर अशी वेळ येणं म्हणजे दुर्दैवी आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाणांना राजीनामा दिल्यानं काँग्रेसनं यावर चिंतन करण्याची गरज आहे असं वक्तव्य भाजपचे आमदार राम शिंदेंनी केलं. येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी आमदार पदाचा राजीनामा दिल्यानं आता गणित बदलणार आहे. रायगडमधील लोकसभेचा उमेदवारावरून भाजप सेनेत झुंपली आहे. माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासाठी भाजप मैदानात उतरला असून उमेदवारी घोषित होण्याआधीच मतदारसंघात जोरदार मेळावे सुरू आहेत. रायगडमधून सुनील तटकरे हेच उमेदवार असतील असं वक्तव्य आमदार महेंद्र दळवींनी केलंय. पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. वाढवण बंदर उभारणी संदर्भात स्थानिकांचा विरोध पाहून मुख्यमंत्र्यांनी फेरविचार करावा अशी मागणी वाढवण बंदर संघर्ष समितीने केली. दिव्यांग भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला आमदार बच्चू कडूंना निमंत्रण न दिल्यानं दिव्यांग बांधव आक्रमक झाले. नाशिक महानगरपालिकेसमोर दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन करत बच्चू कडूंच्या हस्ते दिव्यांग भवनाचं लोकार्पण करण्याची मागणी करण्यात आली. जळगावातील सागर पार्क मैदानावर अमित शहांच्या उपस्थितीत युवा संमेलन कार्यक्रम पार पडणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार असून मंत्री गिरीश महाजनांकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तातडीनं पंचनामे करण्याच्या सूचना बावनकुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात लिंगायत समाजाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मोर्चा काढण्यात आला. इतर समाजाप्रमाणे सरसकट सर्व लिंगायत समाजाला सरकारनं आरक्षण द्यावं या मागणीसाठी उदगीर तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. बीडमध्ये ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून सुषमा अंधारे देखील रस्त्यावर उतरल्या. सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात ठेवीदारांनी भव्य मोर्चा काढत पैसे बुडवणाऱ्या बँकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. धनगर आरक्षणाचा तिढा कायम आहे. आरक्षणासंदर्भातील हायकोर्टातली सुनावणी संपली असून कोर्टानं हा निकाल राखून ठेवलाय. दरम्यान 16 फेब्रुवारीला धनगर आरक्षणाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या 5 तालुक्यांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसलाय. हजारो हेक्टरवरच्या चना, गहू, मिरचीसह इतर पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोंभुर्णा आणि चिमूर या तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसलाय.
कामगारांच्या आंदोलनामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचा लिलाव बंद आहे. कामगार परवाना मिळावा आणि वेतनामध्ये वाढ व्हावी यासाठी 400 कामगारांनी कामबंद आंदोलन केलं. भुसावळ नगरपालिकेचा कृती आराखडा केवळ कागदावर आहे. 35 विहिरी, 72 हातपंप बंद अवस्थेत असून 4 वर्षात एकदाही याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे गेल्या 8-10 वर्षापासून भुसावळ शहराला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. लातूर जिल्ह्याच्या निलंग्यात काँग्रेसच्या वतीनं 203 गावातील शेतकऱ्यांसह प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. सोयाबीनला यंदा चांगला भाव मिळावा यासाठी प्रभू श्रीरामाकडे साकडं घालण्यात आलं. परभणी शहराच्या वांगी रोड परिसरात 17 वर्षीय युवतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे परिसरात खळबळ माजली असून आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. पुरंदर तालुक्यातील शिवरी इथं शेतकऱ्याच्या गायी चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जेजुरी पोलिसांकडून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मनमाडजवळ इंदोर पुणे महामार्गावर कंटेनरनं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. बोरिवलीत बिल्डिंगच्या तळमजल्यावरच्या मीटर बॉक्समध्ये आग लागल्यानं खळबळ उडाली. दरम्यान अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. जरांगेंनी काहीही न खाता पिता उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आलाय. मात्र 3ऱ्या दिवशीही जरांगेंनी आरोग्य तपासणीला नकार दिला. मात्र तब्येतीत बिघाड होत असल्यानं त्यांना उपचाराची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. 15 फेब्रुवारीच्या आत अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होईल हे सरकारला कळेलच. ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर मराठे मुंबईला येतात की नाही हे सरकारनं पाहिलं असा थेट इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसींच्या 27% आरक्षणाला धक्का लावू नका, अन्यथा आम्ही आमच्या आरक्षणाचं संरक्षण करत राहणार असा इशारा बबनराव तायवाडेंनी सरकारला दिला. मराठा समाजाचा ओबीसीत सरसकट समावेश करण्यासाठी सगळे सोयरे या मुद्द्यावर ओबीसी समाजानं आक्षेप घेतलाय. त्या अनुषंगानं वाशिम शहरात ओबीसी समाजाच्या वतीनं हरकती नोंदवण्याचं काम सुरू आहे. या सर्व हरकती सरकारकडे जमा करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात निलेश राणेंची जाहीर सभा होणार आहे. 16 फेब्रुवारीला गुहागरमध्ये होणाऱ्या सभेचा ट्रेलर जाहीर करण्यात आला. भास्कर जाधव आणि निलेश राणेंमधील संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. उद्धव ठाकरे 2 दिवसीय शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटात आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिर्डीची जागा कोण लढवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. 14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. इगतपुरी सिन्नर नाशिकमध्ये आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून दौऱ्याचं नियोजन करत मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रता याचिका प्रकरणी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मागासवर्ग आयोगाची 2 दिवसात महत्त्वाची बैठक होणार आहे. मराठा सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येते. मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत अहवाल मंजूर करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या सर्वेक्षण डेटाचं वर्गीकरण पूर्ण झालं असून हरकती आणि सूचनांना मागासवर्ग आयोग विचार करणार आहे. पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं विधान केलंय. तुमच्याशिवाय मला कोणी नाही, मला तुम्हीच वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला, तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली.
पंकजा मुंडेच नाही तर अनेक जण वनवासात आहे. जे भाजपच्या तिकिटावर निवडून आले त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाही असा खोचक टोला अनिल देशमुखांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 19 फेब्रुवारीला होणारा सातारा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. शिवसन्मान पुरस्कार आणि जलपूजन कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित राहणार होते. काही कारणास्तव दौरा पुढे ढकलला असून लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित केली जाईल अशी माहिती धैर्यशील कदम यांनी दिली आहे. शिर्डीच्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाला पराभवाचा धक्का बसलाय. कामगार नेते विठ्ठल पवारांच्या परिवर्तन पॅनलनं विखे पाटील समर्थक पॅनलला धक्का दिला. 17 पैकी 17 जागा परिवर्तन पॅनलला जिंकल्या. एका बाजूला सोसायटीत पराभव झाल्यानंतर विखे पाटलांचे भाजपमधील प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे यांनी परिवर्तन पॅनलच्या विठ्ठल पवार यांचं अभिनंदन केलं. निवडणूक निकालानंतर परिवर्तन पॅनलच्या जल्लोष सहभागी झाले. माजलगाव धरणाचं 3 वेळा भूमिपूजन करण्यात आलं. मात्र राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. राजन तेली, दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिघांनीही एकाच धरणाचं भूमिपूजन केलं. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक परिसरात शेतामध्ये वन्य प्राण्यांच्या हैदोसानं शेतकरी त्रस्त झालेत. रानडुकरांच्या हैदोसामुळे शिवारातील हरभरा आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यात अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानीच्या पंचनाम्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी चांगलाच रोष व्यक्त केला. संतप्त शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावलं. केवळ सर्वे करतात मात्र मिळत काही नाही असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं थैमान घातलंय. गारांसह बरसलेल्या पावसानं रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि ज्वारी पिकांचं अतोनात नुकसान केलंय. यवतमाळच्या 32 गावांना अवकाळीचा तडाखा बसलाय. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतल्यानं बळीराजा चिंतेत सापडला. वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. सततच्या पावसानं गहू, चणा, भाजीपाला पिकांचं नुकसान झालं. आर्वी तालुक्यात वाढोणा परिसरात झालेल्या गारपिटीनं जवळपास 350 बागायतदारांचं नुकसान झालं. 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. येत्या 14 तारखेला वसंत पंचमी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत नामदेव पायरी, जगद्गुरू तुकाराम भवन, दर्शनराम, गोपूर, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, विठ्ठल मंदिराच्या कळस सगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.